महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषाच बोलावी लागेल। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असेल तुम्हाला महाराष्ट्रीयन म्हणून राहावं लागेल। महाराष्ट्रामध्ये इंग्रजी हिंदी पाठी चालणार नाही आणि हिंदीमध्ये बोलल्याला सुद्धा चालणार नाही। असा आवाज ज्या वेळेस सोशल मीडियावरती ऐकायला यायचा त्यावेळेस राज ठाकरेंचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर यायचा। कुठेही मुंबईमध्ये मराठी माणसावर जो कधी अन्याय झाला आणि त्या गोष्टी मनसेला कळाल्या की मनसे लगेच आक्रमक व्हायचं आणि त्याला न्याय मिळायचा। आणि एवढ्यापर्यंत गोष्टी आल्या की महाराष्ट्रामधील मुंबईचे जे भैया लोक मुंबईमध्ये यायचे त्याची दादागिरी चालली होती ते पूर्णपणे मनसेनं पूर्ण काढून लावली। म्हणजे एकेकाळी मुंबईमध्ये भाईगिरी भैयागिरी खूप चालायची पण ते आता बऱ्यापैकी कमी केली आहे। अभिमानही वाटला होता राज ठाकरेविषयी कारण राज ठाकरेंच्या सभा ह्या लाखोच्या गर्दीने उसळतात। त्यांचे आमदार खासदार भलेही कोण नसो त्यांना वोट कोणीही करत नसो पण सभेला गर्दी खूप असते कारण एक चांगलं वक्तृत्व जे आहे ते राज ठाकरेंचं आहे आणि काही लोकांमध्ये क्रेज सुद्धा आहे राज ठाकरेंचा। शिवसेनेनंतर राज ठाकरेंकडे लोक बाळासाहेब म्हणून पाहायचे। बाळासाहेबांचे काही गुण हे उद्धवजीमध्ये न येता राजसाहेबांसोबत आलेली आहेत याच्या माध्यमातून सुद्धा काही लोक त्यांना बघायचे। आणि पाठीमागच्या काळामध्ये 2019च्या अगोदर 20 मध्ये किंवा 19च्या अगोदर कोरोनाच्या अगोदर सुद्धा राज ठाकरेंनी मोदीवरती घणाघात बघा सगळ्यात जास्त जर कोणी टीका केली असतील मोदीवरती त्यांची मेमिक्री करणे असेल किंवा कार्टून बनवणे असेल कुठलीही गोष्ट असेल तीही राज ठाकरे यांच्या एवढी कोणीही त्यांची टिंगल टवाळकी किंवा टीका केली नाही। तुम्ही यांचा हा मागचा व्हिडिओ बघून घ्या। नरेंद्र मोदी ने इतना झूठ बोल के रखा है इस देश में पिछले 5 साल में और 5 साल के भी पहले, क्योंकि 5 साल के पहले वो अलग बात करते थे 2014 के पहले और 2014 के बाद अलग बात करते। तो ये सारी चीजें जो मैंने सामने गाड्या जातात का आजूबाजूने मैंने उनको कहा असं बोलतं का कोण? आता देवेंद्र फडणवीस त्या फुग्यासाठीच आता मग त्या दिवशी आपलं भाषण झालं। भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून। मग तो हवा गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहितीये। ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय खरंच राजसाहेब एक महाराष्ट्र प्रेमानं पिछाडलेलं एक नेतृत्व आहे। यांच्या पाठीमागे अजून पण महाराष्ट्र आहे नाही असं नाही, तर पण यांची वेडे आहेत अजून पण नाही असं नाही। पण आता एक प्रश्न असा पडतोय की राज ठाकरे पूर्वी एवढं आक्रमक होते मग आता नेमकं असं घडलंय काय या वर्षामध्ये? नेमकं अशा कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीमुळे राजसाहेब हे बिनशर्त कुठलीही शर्त राजकीय महत्वाकांक्षा असतील जागा असतील अशी कुठलीही शर्त न ठेवता त्यांनी मोदीला सपोर्ट केलाय आणि त्यांनी सांगितलंय की आमचा बिनशर्त पाठिंबा हा नरेंद्र मोदींजींना आहे। आता यामागचं कारण काय गुड काय नेमकं असं का घडलं असावं? कारण ईडी सीबीआय तर सर्वांना माहितीच आहे ते सर्वांच्या पाठीमागे लागली होती आणि यांच्या सुद्धा पाठीमागे होती काही दिवसापूर्वी। पण यामुळे ठाकरे साहेब इकडे आलेत का? आता जर ठीक आहे इकडे ठाकरे साहेब आले असतील तर प्रश्न असा पडतोय की मुंबई गुजरातला पळवून न्यायचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल की काय आणि महाराष्ट्रामध्ये परत गुजरातच्या पाट्या लागतील की काय हे पण प्रश्न मतदारांच्या डोक्यात आणि मुंबईकरांच्या डोक्यामध्ये हे पडलेले आहेत। आणि यावरती काही लोकांनी टीका केलेली आहे। काँग्रेसवाले आहेत शिवसेनेवाले आहेत त्यांनी टीका केलेली आहे। वाघ होता वाघ आता कोल्हा बनला ह्या गोष्टी असतील पण आम्ही तुम्हाला असं काही म्हणणार नाही। तुम्ही आमचे पण पूर्वीही आदर्श होता आताही आहे। फक्त विषय कुठला आहे की असे कुठले कारण आहेत तुम्ही त्यामुळं भाजप हा पर्याय स्वीकारला? तुम्ही हे म्हणले की मी फक्त एकाच्या खाली काम केलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे नंतर मी कोणाच्या खाली काम करणार नाही आणि मी एक अध्यक्ष आहे मनसेचा तुम्ही ह्या गोष्टी बोललात। आम्हाला पण अभिमान आहे का तुम्ही तसं व्यक्तिमत्व आहात पण इथं प्रश्न एकच पडतो तुम्ही पूर्वी एखाद्यावर टीका करायचो पण अशी कुठले मध्ये गोष्ट घडली
त्यामुळे तुम्ही टीका न करता तुम्ही त्यांचे डायरेक्ट शिष्य व्हायला तयार झाला. तुम्ही त्याला बिनशर्त पाठिंबा देत आहात. बघा त्यांचा हा व्हिडिओ बघून घ्या. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि पाडवा मेळाव्यामध्ये राज साहेब एक गोष्ट बोलले, तुझं वाक्य मला खूप या ठिकाणी आवर्जून सांगा वाटतं आणि फक्त त्या वाक्यासाठीच हा व्हिडिओ आणलाय बरं का. तुम्ही आतापर्यंत जे पाहिलंय ऐकलंय याच्याहूनही महत्वाचं जे वाक्य आहे तीही वाक्य आहे. बघा, मला महाराष्ट्रातील शेतकऱ्याला ट्रॅक्टरवरती जीन्स पॅन्ट घालून बसलेलं पाहायचं. बघा, ज्या लोकांना शेती काय असते, भुईमुग लागतं कुठं, नारळ पिकतं कुठं, ऊस कसा लावावा लागतो, ऊसाचं बी असते का रोप असते, या गोष्टीची माहिती नाही. शेतीमध्ये गेल्यानंतर कपडे कुठले कुठले काढावं लागतं, घाम कुठून कुठून बाहेर येतो याची काही जाणीव नाही. एक भाऊ मागच्या वेळेस आला होता कोरोनामध्ये, बसून लाईव्ह घेऊन त्याने शेती बघितली पूर्ण महाराष्ट्रात. लाईव्ह फक्त शेतकऱ्याच्या बांधावर न जाता फक्त एक एसी रूम मध्ये जाऊन काय लोकांना आपलं राज्य चालवलेलं आहे. आणि राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ट्रॅक्टरवरती शेतकरी जीन्स पॅन्ट घालून बसला पाहिजे. हे कुठलं आयटी क्षेत्र आहे का शेती म्हणजे? शेतीमध्ये शेतकऱ्याला कसं राबावं लागतं, कसा घाम गाळावा लागतो आणि निसर्गावरती अवलंबून राहून 4 दाणे जमिनीमध्ये टाकून फक्त निसर्गावरती भरोसा ठेवून त्याला राहावं लागतं. याची काहीही परिस्थिती नाही. आणि शेती कशी असते, शेती करावी कशी लागते याची काही आयडिया नाही. फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. आता एवढा व्हिडिओ बघत असा तुम्हाला वाटलं असेल की बाबा आता शेतकरी जीन्स पॅन्ट घालेल का? तुम्हाला प्रश्न असेल, ठीक आहे, तरुण सुद्धा असू द्या, तरुण मुलगा सुद्धा असू द्या, फॅशनेबल सुद्धा असू द्या, त्यांना अत्याधुनिक शेती सुद्धा करू द्या, पण जीन्स घालून शेती करणं हे समीकरण मुळात जुळतच नाही. कारण शेतकरी ज्या वेळेस चांगले कपडे घालून सुद्धा शेतीमध्ये जातो आणि तो घरी येईपर्यंत घामाशी मातीशी खेळून तो पूर्णपणे आपलं अंगाचा मातीचा और घामाचा वास येतो, अशी शेतकऱ्याची अवस्था असते. पण शेतकऱ्याला किंवा ट्रॅक्टरवरती बसवायचे जीन्स पॅन्ट घालून कशासाठी? म्हणजे शेतीचं प्रायव्हेटीकरण तुम्ही करणार आहात का? जसं प्रायव्हेटीकरण बघा सुरू आहे इतर कंपन्याचं, मल्टीनॅशनल कंपन्याचं. तर असंच जर प्रायव्हेटीकरण झालं तर मग कुठेतरी शेतकरी ट्रॅक्टरवरती बसेल जीन्स पॅन्ट घालून. पण असं काही न करता एक सर्वसामान्य शेतकरी ह्या गोष्टी करेल आणि ह्या गोष्टी तुम्ही आणू शकता. त्यामध्ये खूप फरक आहे, डिफरन्स भरपूर आहे. पण तुमची इच्छा हीच असेल तर तुम्ही सोबत आलात भाजपच्या, भविष्यामध्ये जर भाजप आलंच तर एक काम करा, भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी कधीच उपाशी पोटी झोपणार नाही. शेतकऱ्याचा मुलगा कधीही आत्महत्या करणार नाही बेरोजगारीला कंटाळून. आणि प्रत्येक शेतकऱ्याची माय माऊली ही स्वाभिमानानं घरामध्ये जगू शकेल तुम्ही, अशी अवस्था त्यांच्यावरती आणा. अहो, पूर्वी पण शेतमालाला भाव तेच होते, आताही भाव तेच आहेत. पूर्वी पेट्रोल काय होतं, आता पेट्रोल काय झालं काय आहे का? शेतीमधल्या मालावर तुम्ही जीएसटी लावत नाही. शेतकऱ्याचा माल तुम्ही डायरेक्टली पैसे घेऊन घेतो, पण तोच माल चिप्स बनवून बाहेर पडतो त्यावेळेस तुम्ही जीएसटी घालता. म्हणतात काय, त्यावरती प्रोसेसिंग झाली. बटाटा हे असंच बाहेर येत नाही, त्याला पूर्वी जमिनीमध्ये गाडावं लागतं, पाणी द्यावं लागतं, त्याला उगवावं लागतं, फवारणी, खुरपणी, काढणी. म्हणजे बटाट्याचं चिप्स बनवण्यापर्यंत प्रोसेसिंग आहे, त्याहूनही जास्त प्रोसेसिंग ही शेतीमध्ये लागते. आणि तरी म्हणतात की शेतीमध्ये प्रोसेसिंगमुळं जीएसटी लावू शकत नाही. भाव आहे तोच भाव आहे, भावामध्ये कमी जास्तपणा काहीच नाही. यावर तुम्ही आपलं लक्ष केंद्रित करा. पण तुम्ही शेतकरी जीन्स घालू द्या आणि काय घालू द्या, त्यांना प्रश्न सुटणार नाही. जीन्समुळं फक्त तो
आपलं एक पेहरा बदलेल, पण त्याचे मागचे जे दुःख आहे शेतकऱ्याचे ते बदलणार नाही. त्यामुळं तुमचे जे वाक्य ते पटले नाहीत, तुम्हाला पटलेत का नक्कीच सांगा. आणि भाजप सोबत ठाकरे साहेब का गेलेत हे तुम्हाला उलगडलं याचं रहस्य काय आहे ते खरं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेअर करा.